हे काय? त्यांनी राजांना विचारले. हे गरुडाचे पंख, हर कामी यश देणारे. राजे तबकातील पदकाकडे बघत उत्तरले. त्यांनी डोळ्यांनी तबकधाऱ्याला तबक जिजाऊंच्या समोर पेश धरण्याची इशारत केली. मासाहेब, त्या पदकास हात द्यावा. राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊंनी गरुडपिसांच्या मढविलेल्या पदकाला हात स्पर्श दिला. आत्ता पदक सर्वार्थाने हर काम में यश देनेवाले झाले. जिजाऊ राजांना काहीतरी विचारणार होत्या. एवढ्यात पाली दरवाजावरच्या नगारखान्यावरून उठलेली नौबतीची दुडदुड सदरेत घुसली. राजे आणि जिजाऊ ती ऐकताना एकमेकांकडे बघून मंद हसले. का ते मात्र सदरेवर कोणालाच उमगले नाही. सदर उठायला झाली. लगबगीने गडाचा पोतराज बैठकीसमोर आला. मुजरा घालून म्हणाला, सरकार, आज पुनव हाय. आईच्या गोंधळाचा चौक भरायची आज्ञा चाकराला व्हावी. खाशांनी गोंधळाला रात्री मान द्यावा. जरूर. राजांनी पोतराजाला पानविडा आणि नारळ दिला. सदर उठली. सांज धरूनच थाळ्या एवढे चंद्रफूल आभाळ सुंदरीने दुईत माळले. चांदण्याच्या रूपाने त्या फुलाचा सुगंध राजगडावर पसरला. सदर चौकात गोंधळ्यांनी तांदळाचा चौक भरला. रात्रीचा थाळा घेतलेले राजे, संभाजीराजे आणि जिजाऊ यांच्यासह सदरेच्या बैठकीवर गोंधळ ऐकायला बसले. सगळे सदर माणसांनी गच्च भरली होती. चौकाचा सारा साज मांडून होताच गोंधळ्यांचा म्होरक्या सामोर आला. धुईची लाल पगडी झुकवीत म्हणाला, सरकार, उदो करायचा हुकूम व्हावा. राजांनी त्याला हाताचा पंजा उठवून थोडा वेळ थांबायची खूण दिली. राजांच्या टोपात गरुडपिसाचे पदक मढले होते. ते तिरपे टाकीत राजे सदरेत येणाऱ्या अंतपुराच्या दरवाजाकडे बघू लागले. साऱ्या नजरा त्या रोखाने लागल्या. त्या दरवाजाआड गोंदल्या हातांची पदर सरसा करताना हालचाल झाली. काकणांचा किणकिणाट उठला. त्या किणकिणाटाशी बोलत काही क्षण गेले आणि पाठोपाठ गलमिशा असलेल्या पिलाजीच्या आणि गोंदल्या मनाच्या धाराऊच्या मधून येसूबाई सदरेवर प्रवेशल्या. खालच्या मानेने, धडधडत्या उराने. संभाजीराजांचा काळ झाला. या उठलेल्या होलीवर विश्वास टाकून पिलाजीराव संभाजीराजांचे जोडे सती जायला निघालेल्या येसूबाईच्या साठी मागायला आले होते. त्यावेळी त्यांची समजूत घालून राजांनी त्यांना शृंगारपुरी परते धाडले होते. संभाजीराजे सुखरूप परतताच शृंगारपुराला राजांनी थैलीस्वार धाडला होता. पिलाजींना लिहिले होते, पौर्णिमा धरून सुनबाईनिशी निघून येणे. येथे वक्ती भावेश्वरीचा अंगारा घेऊन येणे. शंभूराजे सुखरूप गडी पावते झाले. पिलाजींना सदरेवर येताना बघून संभाजीराजे अदबीने उठायला गेले. पण पुढे पुढे येणारे चमकते तोडे बघून ते पुन्हा खाली बसले. आपसुकच, या सुनबाई, म्हणत राजे मात्र उठून तसेच पुढे गेले. त्यांनी येसूबाईंना हाती धरून आणले आणि मासाहेबांच्या बगलेने बैठकीवर इतमामाने बसविले. पिलाजी बसले. राजांनी समोर आलेल्या परडीतील भंडाऱ्याची चिमट उधळली. गोंधळ्यांना उदोची इशारत दिली. गोंधळ्यांनी पोत पाजळून नमन धरले. गजवदना गणराया गौरी संबळ तुंतुण्याचे मेळसूर घुमू लागले. म्होरक्या गोंधळी नाचत्या पोतांवर कानाशी हात नेत जगदंबेचा महिमा उभा करू लागला. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्यात मज केले. आग्र्याच्या प्रवासाने आणि ध्यानीमनी नसताच समोर ठाकलेल्या एकाहून एक बाक्या प्रसंगाने संभाजीराजांची जाण आता चढीने वाढली होती. राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांचा फेर टाकून गडकऱ्यांना दर्शन दिले. अण्णाजी, दत्तोच्या
मदतीने मुलखाची ऐनजीसी जमाबंदी बांधून घेतली. आपल्या लष्कराला नवा कानोजाब्ता घालून दिला. कडक नियम जारी केले. लष्कराने पाऊस काळात 4 मास आपल्या राहणीच्या मुलुखावर जावे. शेतीभातीची कसणूक करावी. दसरा धरून साहेब कामावरी रुजू व्हावे. 8 मास मुलुकगिरी करून पोट भरणे ते भरावे. स्वारीत बायाबापड्यांनी बदअमल करू नये. मुलुकगिरीस जाताना व देशी परते येताना सरकारी चौकी पहाऱ्यावर जमेनिसास झाडा द्यावा. गैरवाका वर्तू नये. कानोजाब्त्यास बाध आणील त्याचे हात जल्लादा करवी कलम होतील, असा लष्कराचा कडक जाब्ता राजांनी घालून दिला. जमीनधाऱ्याबद्दल मलिक कंबरला मागे टाकील असे धोरण राजांनी घालून दिले. गावचा देशमुख, देशपांडा, पाटील आणि 4 जाणते कदीम गावकरी अशा 7 आसामींनी मिळून जमिनीचा वकोप बघून प्रत ठरवावी. 1 पिके 2 पिकी अशी जमिनीची प्रतवारी लावावी. त्या मानाने सरकारी धारा बसवावा. जे रहितेस धारा नगद पैक्याचे रूपाने देणे निभत असे नसेल त्याचकडून ऐनजिनसी धान्य रूपाने धारा वसूल घ्यावा. नांगर, बैल, बियाणे जो अस्तराव खसणुकीस लागेल तो सरकार फडातून कुणबियास वक्ती द्यावा. हे पुढे टाकायच्या चालीसाठी असलेले धोरण होते. संभाजीराजांच्या समक्ष ते सारे घडत बनत होते. सत्रेवर बसलेले राजे आपला कुणबी आणि धारकरी यांच्या संबंधी बोलताना केवढ्या मायेने भरून येतात हे शंभूराजे समक्षच बघत होते. कधीमधी त्यांच्या मनी विचार येत होता. तसा फावला समय हाताशी आलाच तर महाराज साहेब उठतील, आम्हास संगती घेऊन एखाद्या वाडीत जातील, अंगचा निमा टोप चोळणा उतरवून ठेवतील आणि धोतराचा काच मारून मुंड अंगी चढवून बैलजोडीचा माग धरीत नांगराच्या खुंटाळीला हात घालतील. आम्हास म्हणतील, शंभूराजे तो कोडता घ्या. आम्ही केलेल्या नांगरटीतील ढेकूळ बाबा सपाटीस लावा. राजगडाची सदर मंत्रिगणाने सजली. पेशवे मोरोपंतांनी आपल्यासमोर दर्पणासारखी कापडी अस्तरावर चिकटवलेली खलित्याची उघडती वळी धरली. त्यांनी डाव्या हाताच्या मुठीत पकडलेल्या थैलीच्या फासबंदाचा गोंडा लांबून हिंदुळत होता. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि संभाजीराजे बसले होते. राणीवसाच्या दालनात पडद्याआड पुतळाबाई, सोयराबाई असा राणीवसा बसला होता. पुतळाबाईच्या शेजारी खालच्या मानेने येसूबाईंनी बैठक घेतली. त्यांच्या मनी एका मजेदार विचाराने क्षणात घर केले. या चिकाच्या पडद्यातून पलीकडच्या बैठकीवरचे टोप कसे दिसतील. पण त्या मान वर घेण्याऐवजी अधिकच खाली ठेवून नुसत्या ऐकत होत्या. पिलाजी शृंगारपुरी निघून गेले होते. राजांच्या इच्छेने येसूबाई आता राजगडीच राहणार होत्या. सदरेवरची शांतता चिरीत बोल उठू लागले. मोरोपंत पेशवे हातीचा खलिता राजांची नजर इशारत मिळताच वाचू लागले. संथ, धीमे बोल येसूबाईंना पडद्यापलीकडून ऐकू येऊ लागले. मशहुरल अनाम दाम दौलत हू शहजादे मुअज्जम सुभे दख्खन यासी प्रति शिवाजीराजे दंडवत उपरी विशेष. प्रस्तुत लिहावयास प्रयोजन ही की आम्ही आग्र्याहून प्राणभयाने आमचे देशी निघून आलो. आमचे फर्जंद शंभूराजेही
जात गतीने देशी पावते झाले. आला हजरत साहेबाची गाठीभेटी घेऊन निघणे ते काही घडले नाही. ते कोण करणे हे तुम्हीच जाणता. हर प्राणी मात्रास आपला जीव प्यार. ही गोष्टी जरी घडली तरी आम्ही हजरत साहेबांचे बंदे चाकर सेवेसी हरभातेने तत्पर आहोत. तुम्ही येविषयी हजरत साहेबाची समजूत पाडली पाहिजे.